तर काय म्हणता बे पोट्टे हो, तुम्ही लेको कशी बी नाचता, हे लहानचं पोट्टं पहा कसं नाचू राहिलं. तर रामराम मंडळी, मी पवन झोपेतच कॉल आला. अर्जंटमध्ये मला लग्नाला जायचं होतं. गावात पोहोचलो दैलीमध्ये, तिथं होते भांडे टाकत होतले. मग समजून गेलो का आज आपल्या गाडीमध्ये नवरीन बसणार आहे आणि नवरीन घेऊन मी तिकडं म्हणजे राळेगावच्या इलाक्यात जायचं होतं मला. तर आपली गाडी निघाली सनसन म्हणजे बिलकुल मेटीखेड्या रोडनं. तिथं मला भेटल्या गाया, रस्त्यानं गाया भेटल्या म्हणजे शिव बसते असं सर्वजण म्हणते. आणि राळेगावचा रोड लय खोदून होता बा, मेटीखेडा ते राळेगाव. मग राळेगावला कसं तरी पोहोचलो मानसिक त्रास सहन करून आणि तिथून गेलो मी सरळ वरा गावामध्ये. गावामध्ये पोहोचल्याबरोबर नवरदेवच भेटला. नवरदेव चालला होता नाचत आणि मी पोहोचलो होतो वर्धा नदीच्या किनारी पट्टीले. आता समजत नव्हतं गाडी कुठून टाकावं, कारण की ते आम्हाला पलीकडल्या गाठून जायचं होतं. कशी-मशी गाडी तर टाकली आणि पोहोचलो श्री राजेश्वर देवस्थानमध्ये. तिथं भूतखेतं नाचत होती आणि बा मंडपातले गरमी तर लय शिजत होते, कवा नवरदेव येते म्हणून. माझं लक्ष गेलं तेवढ्यामध्ये विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिराकडे आणि मी गेलो दर्शनाकडे. मग मी म्हटलं दर्शन करून घ्यावं रपकन. पंढरपूरला मला जायची आवश्यकताच नाही. कुठं बी गेलं का ह्या दोघांचं दर्शन मला नेहमीच होते. भोलेबाबाचं दर्शन घेऊन घेतलं. आणि तर बाजूलाच मस्त नागदेवता पण होते, आपली दुर्गामाता देवी पण होती, नंतर विघ्नहर्ता गणपती पण होते आणि मग इकडं सावधान पण झालं. सावधान झाल्याबरोबर वेळ होती आता जेवणाची. आता तुम्हाला सांगतो जेवायला आपण पहिल्याच पंक्तीमध्ये बसलो होतो. रपकन मग डोना आला, कढीचा बी डोना आला, मग भात, मग वरण, मग बुंदा, शेव, पापड, पोळी, वांग्याची गरम-गरम भाजी, कढी आणि बाबू वांग्याची भाजी म्हणल्यावर तर कोणाला बी पाणी सुटते. घरची वांग्याची भाजी बोगस बनते, पण प्रसंगातली एक नंबर. आता भेटू पुढच्या रीलमध्ये. बाय बाय.